नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका विश्वात असे अनेक कलाकार आहे जे त्यांच्या अभिनयाने मालिका तुफान गाजवतात। आज आपण त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया जे मराठी भाषिक नसून सुद्धा त्यांनी मराठी मालिका गाजवल्या आहेत आणि आता सुद्धा गाजवत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। पहिल्या क्रमांकावर आहे कुणाल शुक्ला। लक्ष्मी निवास मालिकेत सिद्धिराज गाडे पाटील ही भूमिका साकारणारा अभिनेता कुणाल शुक्ला हा मुंबईमध्ये राहत असला तरी तो महाराष्ट्रीयन नाही, मात्र त्याची मराठी भाषेवर पकड मजबूत आहे आणि सध्या तो लक्ष्मी निवास ही मालिका गाजवत आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहे पूर्णिमा डे। रात्रीचे खेळ चालले आणि कुण्या राजाची गतू राणी फेम अभिनेत्री पूर्णिमा डे मूळची मराठी नाही आहे। तिचे पूर्ण आडनाव डेमन्ना असे आहे आणि ती मूळची बेंगलोरची आहे। तिसऱ्या क्रमांकावर आहे दिशा परदेशी। स्वाभिमान आणि लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री दिशा परदेशी सुद्धा मूळची मराठी नाही आहे, तरी तिचे मराठी भाषेवर प्रभुत्व असून तिने मराठी मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे। चौथा क्रमांक अमित भानुशाली। अख्ख्या महाराष्ट्राला अर्जुन ही भूमिका साकारत वेड लावणारा अभिनेता म्हणजे अमित भानुशाली। अमित मूळचा गुजराती आहे, मात्र त्याचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले असून तो उत्तम मराठी बोलतो। त्याने बऱ्याच मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनय केला आहे। पाचवा क्रमांक ऋषी सक्सेना। मूळचा राजस्थानचा असलेला ऋषी सक्सेना सुद्धा उत्तम मराठी बोलतो। त्याने काहे दिया परदेस ही मालिका गाजवली असून तो बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये सुद्धा झळकला आहे। आणि शेवटचा सहावा क्रमांक मनोज जोशी। ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी सुद्धा मूळचे गुजरातचे आहे, मात्र त्यांचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये मराठीतून झालं आहे। त्यांनी बऱ्याच मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनय केला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मनोरंजन विश्वातील अशाच माहितीसाठी व नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।